पीस मी घेतलेलं नाहीये, कारण साडीमध्येच एक अटॅच पीस मी तुम्हाला दाखवणार आहे या छोट्याशा ब्लॉगमध्ये. वेलकम टू रुपाली एक्सप्लोर चॅनल. तुम्हा सर्वांचं लाडक्या रुपाली एक्सप्लोर चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आहे गुढीपाडवा आणि मी घातलेला आहे हा नऊवारी थाट. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मराठी संस्कृतीमध्ये चैत्र महिन्याची सुरुवात म्हणजे गुढीपाडव्यापासून होते आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी रुपाली एक्सप्लोर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजवरती रुपाली सोनवणे या नावाने फॉलो करा. एक पद्धतीने गुढीपाडवा सण कसा साजरी करतात मी तुम्हाला दाखवणार आहे. पारंपरिक पद्धतीने जसे गावाकडे गुढीपाडवा साजरी करतात, सेम त्याच पद्धतीने आपणही बघणार आहोत गुढीपाडवा कसा साजरी करतात. आणि रुपाली एक्सप्लोर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. गुढीपाडव्यासाठी लागणारे जे पूजेचं सामान ते म्हणजे की मी घेतले कुंकाचं पंचपाळ, त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, साखर आणि तांदूळ, एक पूजेसाठी लागणारी आपल्याला घंटी, त्यानंतर मी दिवा घेतलेला आहे आणि एक फुलांचा हार, गाठी आणि अजून लागणारे लिंबाचा डगळा आणि आंब्याची पानं, ह्या दोन गोष्टी आणि हा घडा जो गुढीला आपण उलटा लावणार आहोत. गुढीसाठी लागणारी साडी, मी ही साडी घेतलेली आहे. त्यानंतर एक रुमाल, पीस मी घेतलेला नाहीये कारण साडीमध्येच एक अटॅच पीस आहे. त्यानंतर लागणार आहे आपल्याला एक लिंबाचा डगळा आणि आंब्याचा पण डगळा आणि त्यानंतर जे गाठी वगैरे ते तर आपण ताटामध्ये ऑलरेडी घेतलेलं आहे. तर सुरुवात करूया आपण गुढी उभारायला. पद्धतीने गुढीची पूजा झालेली आहे. तुम्ही पण कशी पूजा करता कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आणि हा होता आपला छोटासा गुढीचा व्हिडिओ. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर रुपाली एक्सप्लोर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.